कशात सर्व मजेतच असाल, कारण आजचा दिवसच आनंदाचा आहे, उत्साहाचा आहे आणि स्वाभिमानाचा आहे. तर आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडवा अर्थातच हिंदू नववर्ष. तर पहिल्यांदा स्वागत आहे तुमचं विघ्नेश महागावकर यूट्यूब चॅनलवर. सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज गुढीपाडवा म्हणजे अर्थातच आनंदाचा दिवस, उत्साहाचा दिवस. महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात, महाराष्ट्राच्या प्रत्येक दारोदारात आणि नुसता महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारत देशात हा सण साजरा केला जातो. कारण आजचा दिवस आहे विजयाचा. आजचा दिवस आहे विजयाचा. आज प्रभू श्रीराम चैत्र शुद्ध प्रतिपदा आजच्याच दिवशी असुरी दैत्यांचा नाश करून अयोध्येत परतले होते. हा इतिहास आहे या गुढीपाडव्याचा. या बामणगावचा इतिहास फार मोठा आहे. हे गाव सांप्रदायिक आहे. वारकरी संप्रदायाचं केंद्रबिंदू म्हणून या बामणगावकडे पाहिलं जातं. तर प्रत्येक सणाला, ते सण कोणतेही असू द्या, महाशिवरात्र असू द्या, नवरात्र असू द्या, गुढीपाडवा असू द्या, नाहीतर कोणती एकादशी असू द्या, प्रत्येक सण आमच्या श्री संत तुकाराम महाराज विठ्ठल रखुमाई मंदिर बामणगावमध्ये साजरे केले जातात. तर अर्थातच 3.5 मुहूर्तांपैकी एक म्हणजे गुढीपाडवा. तर हा सण नक्कीच आमच्या मंदिरात साजरा केला गेला. गुढीपाडव्यानिमित्त संपन्न झालेला काकड आरती सोहळा आपण आपल्या चॅनलमार्फत आता आपण बघूया. तर चला.
आजच्या दिवशी महाराष्ट्राच्या मातीत नव्हे तर संपूर्ण भारत देशात हा सण साजरा केला जातो. प्रत्येकाच्या घरासमोर गुढी उभारली जाते. त्याचप्रमाणे आम्ही देखील गुढी उभारली. तर आमच्या श्री संत तुकाराम महाराज विठ्ठल रखुमाई मंदिर बामणगाव येथे देखील गुढी उभारण्यात आली होती. तर ही बघा, आपल्या चॅनलमार्फत आपण नक्कीच या बामणगावची मानाची गुढी आपण बघू शकता. तर प्रत्येक घराच्या समोर ही गुढी उभारण्यात आली होती. सनातन हिंदू धर्माचं नववर्ष या बामणगावच्या मातीत साजरं केलं गेलं. प्रत्येकाच्या घरासमोर गुढी उभारलेली आपल्याला पाहायला मिळते. आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत या बामणगावचे प्रत्येक सण आपण बघू शकता. तर बघा कशा प्रकारे 2025चा गुढीपाडवा या बामणगावमध्ये साजरा केला गेला आणि कशा प्रकारे या गुढ्या आपल्या दारासमोर उभ्या केल्या आहेत, या आपल्या चॅनलमार्फत नक्कीच बघू शकता. आणि अशा या बामणगावचा इतिहास, या बामणगाव